कैसे लग रहा है तुम लोगों को ब्लॉगर के साथ घूमने को? इधर मिल चुका है अपने को फाइनली. भारी सीजा की यात्रा ठीक सा. सो इथं बैलगाडी राईड चालू आहे मस्तपैकी बीच मध्ये. आणि ह्या बीच मध्ये सिक्युरिटी वगैरे पण आहेत. सिक्युरिटी म्हणा, पोलीस म्हणा. येस, कारण की इस पे क्या आएगा? अरे ऊपरच पेर मिळणार की काय, राईट. फायनली गणपतीपुळेला पोहोचलोय आम्ही. सकाळपासून चालू होता कधी 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 फायनली. दिस इज आरे वारे फुल आणि इतर कचरा लोग के झगड़े. कैसे लग रहा है तुम लोगों को ब्लॉगर के साथ घूमने को? मजा आ रहा है सच में. हमारा प्लेयर यहाँ पे थोड़ा सा पर्सन हो चुका है ट्रैवलिंग करके. देख लो अच्छे से. इधर मिल चुका है अपने को फाइनली. सो गाइस फायनली आपल्याला इथे पण एक मस्त रेती बघायला भेटते जे की आहे आरे वारे बीच. आणि येस, आपलं सध्या आजचं राहण्याचं काही ठिकाण वगैरे नाही आहे. सो ते आपण आत्ताच बघू काय आहे काय नाही. सेम जसं काल आपण ऑन दी स्पॉट केलं तर जाता जाता बुक. सो आजचं पण स्टे आपण तसंच बघूया आरे वारेच्या नियर किंवा गणपतीपुळे. आणि एकदा बुकिंग झालं की सांगूच तुम्हाला काय काय नाही. सो हे आहे आरे वारे बीच. मस्त आहे ना. गुंडा बघितल्या. ए इथं पण जे पाहिजे ते आहे बघ. सो इथे आज समजा हे मंथ एंडिंगच आहे जूनचा, तरी पण ठीकठाक आहे. म्हणजे असं म्हणू तर नाही शकत की खूप जास्त क्राऊडेड आहे. बट इथं स्टील आपण प्लॅन करू शकतो जर कोणाला प्लॅन करायचं असेल कोकणमध्ये. बिकॉज असं तर काही नाही की पोलीस नाही, लोक ते येतात. सो इथं हवा वगैरे खूप काही चालू आहे. आणि आजचा सनसेट पण बघूया आपण मस्त. हे काय इथे आज सनसेट दिसेल आपल्याला. थांबलो आपण. आता 7 वाजले का? अच्छा. सो कचरा वगैरे तर खूप काही आहे. भारी सीजा की यात्रा ठीक सा. सो आमचे मेंबर येऊ देत आहे की एवढा क्लीन नाही आहे, जे की तुम्ही बघू शकतात. हां, थोडं तिकडे जाऊया आपण. चलो. सो इथं बैलगाडी राईड चालू आहे मस्तपैकी बीचमध्ये. फक्त बैल फसायला नको जास्त पाण्यात. आणि ह्या बीचमध्ये सिक्युरिटी वगैरे पण आहेत. सिक्युरिटी म्हणा, पोलीस म्हणा. येस, कारण की हा क्राऊडेड बीच आहे. सो इथं सिक्युरिटीसाठी तुम्ही बघू शकतात. इथे पोलीस आहे बघा. अँड हा पोलीस, ते इथं पण दुसरे सिक्युरिटी मेंबर आहेत. सो ते कंट्रोल करताय बेसिकली की जास्त डीप पाण्यामध्ये नाही गेलं पाहिजे ना ऑल. सो जे की चांगली गोष्ट आहे. सो बेस्ट कंट्रोलसाठी चांगलं आहे. लोक आहेत इथे जे की कंट्रोल करणार. सो इन लोगों का भी फोटोशूट चल रहा है अच्छे तरीके से, देख सकते हैं. तो 3-4 पुलिस है यहाँ पे आरे वारे बीच पे.
चलता है वो, चलता है। इस पे क्या आएगा? अरे ऊपरच फेर मिळणार की काय? काही तू बी हा ठीक आहे आऊ काय सरको नको येऊ. हे तर माहितच नाही इथं झिप लाईनिंग आहे म्हणून. मामीनी खूप सारे शिपल्या गोळा केलेल्या दाखवा. बघा आता दुसऱ्या बीचवर पण गेले असेल ना. इथे छान इथे पाणी पण थोडस हे वाटतं ना. जास्त काय जे लाट येतात ना. सो वारे बीचचा पण आमचा फोटोशूट वगैरे सगळं झालेला आहे. अरे रिंकू बॉस ने कुछ तो 2-4 रील्स वगैरह बनाए हो आपको इंस्टा चैनल पे देखने को मिल ही जाएगा कुछ दिनों के बाद. देन स्टिल हमारा स्टे पेंडिंग है तो उसका देखते अभी क्या है क्या नहीं. सो अरे हे मी मागून भिजलो का? खूप सारी का थकला का थकला कशाच्या प्रवासाला परतीच्या ठीक आहे. तुमचं झालं का शिंपलीचं काम? त्यातले अर्धे मी घेऊन जाणार आहे. येस अर्धे अर्धे तू अर्धे मी घेऊन टाकतो. तू माझ्याकडून घेऊन टाकशील थोडेफार. येस और बाकी मेरे साथ आओ. बस 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 आम्हाला तेवढेच पाहिजे जास्त नाही पाहिजे. हे अरे इथं इथं झिप लाईनिंग होते ते केले असते आपण. हे बघ भरतीच आपला काही विशेष नाही वाटलं त्या झिपला. येस फक्त एक व्हिडिओ आला असता दुसरं तर काही नाही आहे. थोडासा काय अरे पोलीस एक एक वाढतच चालले. पहिले एक होता 2 होते आता 3 आता 4 झाले टोटल राऊंड फिगर. झालं का बस तुझा? चल काढू लगेच. सो फायनली आम्ही गणपतीपुळेला आलेलो आहे राईट. फायनली गणपतीपुळेला पोहोचलोय आम्ही. सकाळपासून चालू होतं कधी 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 फायनली आलेलो. ठीक आहे जाऊया आपण त्या ग्रुपला. गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहे दर्शन करण्यासाठी. हे आहे गणपती बाप्पांचं एंट्री गेट. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. आपण जाऊयात दर्शन करायला आता सगळेजण. प्लस आम्ही रूम पण शोधत होतो पण आता आधी दर्शन करून घेऊयात कारण मंदिर 9 वाजेपर्यंत चालू असतं. इथं हवा खूप एकदम चालू आहे गाई कारण इथं नारळाचे मोठे मोठे झाड आहेत. दॅट्स वाय खूप हवा चालू आहे. इथं आहे टेम्पल. तर आता आम्ही चाललो आहे फायनली दर्शन करण्यासाठी. तर इथं आपण चप्पल वगैरे काढून घेऊयात. इथून बसतंय तर चप्पल वगैरे काढू शकतो आपण बाहेर. आणि आता आपण इथून जाणार आहे. इथून लाईन सुरू होती आता लाईन सुरू झालेली आहे आणि आता आपण इकडून असं फिरत फिरत जाणार आहे मध्ये. इथून जायचंय आपल्याला आता मध्ये. दर्शन करून झालेलं आहे आमचं आणि हे आहे बाहेरून मंदिरचं लुक. कसं मस्त दिलेलं आहे एकदम छान. मध्ये अलाउड नाही आहे फोटोग्राफी वगैरे काहीच. दॅट्स वाय आहे इथं टेम्पल गणपतीपुळेचं आणि डायरेक्ट त्याच्यासमोर आहे बीच. हे इथं बीचचं एंट्री डोअर आहे. तर आता ते सध्या बंद केलेलं आहे रात्र झाली आहे म्हणून. तर
आता सध्या हे बंद आहे. सध्या बंद करून टाकला असेल ना. किती दिवस? अरे कुठून गेले का रे हे बघ. कुठून गेले? उड्या बिड्या मारून गेले. गाईज हे बघा आसपास मंदिराच्या खूप मस्ती मोकळी जागा आहे. इथं लोक एकदम छानपैकी बसू शकतात. हे दर्शन झाल्यानंतर आपल्याला त्याच गेटवरनं वापस यावं लागतं आणि इथं आपल्याला भेटतं प्रसाद आणि प्रसादासाठी इथं आपल्याला लाईन लावावं लागते जर जास्त गर्दी असली तर प्रसादाचा टाईम पण दिलेला आहे संध्याकाळी 7 ते 8:15पर्यंत. प्रसाद भेटलेला आहे आपल्याला छानपैकी आणि आता इथं प्रसाद आपण बसून पण खाऊ शकतो. त्याच्यासाठी आता आपण प्रसाद खाऊयात. टेम्पलच्या एक्झॅक्ट बाजूला आहे शॉप्स वगैरे, देवाचे सामान वगैरे, अजून ज्वेलरी वगैरे सगळं आहे इथं जे आपल्याला पाहिजे ते. आम्हाला होमस्टे भेटलेला आहे छानपैकी आणि लगेच इथं पाच सुरू झालेली एकदम जोरात हवा पाऊस सगळं चालू आहे. सगळेजण आता रिलॅक्स होऊन फ्रेश होऊन जेवण वगैरे करून फायनली रूम भेटलेलं आहे. हे सगळे बसलेले गप्पा मारायला गेम खेळायला. सो आता आम्ही मस्त एन्जॉय करतो.